So, dear guests, sit back, relax, and enjoy the show. To begin with, I now invite the violin band Swar Swapna to captivate us with their symphonies. Swar Swapna is a band of young students ranging between the age of 10 to 25 years, accompanied by their guru, Srimati Swapna Datar, who believes that grooming children with music is a transformative process in itself that helps them shape as responsible citizens. The violin, known as the king of instruments, mirrors the journey of law. It demands discipline, precise practice, and deep sensitivity, yet has the power to touch hearts and transform minds. May this interlude remind us that law is a living instrument, shaping society with compassion and purpose. I'd like to quote Justice V.R. Krishna Iyer here. Law should serve the social justice goal, and its interpretation should be dynamic and purposeful. Let this performance attune us to the harmony we seek in justice. I request Swapna Madam to kindly take over the stage. नमस्कार. स्वर स्वप्नात
तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज खरं तर आम्हाला विशेष आनंद ह्या गोष्टीचा आहे की AAWIच्या 161 वर्षाच्या या मोठ्या वाटचालीत आम्हाला स्वरस्वप्नचा 101वा प्रयोग करण्याची संधी मिळाली, ती तुम्ही दिली. म्हणून मनापासून तुमचे खूप आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. इथे जमलेल्या सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांना, जे आज माझ्या तरुण पिढीला आदर्श म्हणून समोर दिसतायत, त्यांना माझ्याकडनं विनम्र अभिवादन. माझ्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. संगीत क्षेत्रच असं नाही, पण आपापल्या क्षेत्रात अत्यंत कष्टाने आणि निष्ठेने उत्तुंग यश संपादन करणाऱ्या तुम्हा सर्वांविषयी मी आदर व्यक्त करते. कुठल्याही देशात जेव्हा कला प्रस्तुतीकरण होतं, कलेचा आविष्कार होत असतो, घडत असतो, तेव्हा तो देश स्वतंत्र असतोच पण सुरक्षित असतो असं म्हणतात. म्हणून माझ्या सर्व बांधवांना जे मी सीमेवरती आपल्यासाठी लढतात, त्या सर्वांना तुमच्या आमच्यातर्फे नमन करतो. आणि भारतात जन्म घेतला तो ज्यांच्यामुळे ते आपले माता पिता, आणि आपली जडणघडण ज्यांच्यामुळे झाली, ज्यांचा मोठा वाटा आपल्या आयुष्यात आहे, असे आपले गुरु, त्यांना वंदन करून तुमच्या सगळ्यांच्या संमतीने स्वरस्वप्नची पुढची रचना सादर करतो. याच्यात राग म्हणाल तर शास्त्रीय संगीतातला राग देस असं आपण म्हणू शकतो, पण ह्यातलं गाणं तुम्हा सगळ्यांना खूप आवडणारं नक्की आहे. ऐकूयात पुढची रचना राग देस मध्ये.
शुरुआत एक कहानी से हुई। कहानी थी एक ज़ेन चित्रकार और व्यापारी की। हुआ यूं कि एक व्यापारी अपने काम के सिलसिले में एक गांव से उस दूसरे गांव, एक शहर से दूसरे शहर हमेशा आया जाया करता था। एक बार यूं हुआ कि एक ही गांव में 10, 12, 15 दिन उसको रहना पड़ा। तभी उसकी उसी गांव में एक ज़ेन चित्रकार से मुलाकात हुई। धीरे धीरे दोस्ती हुई। अब एक दिन दोस्ती दोस्ती में ही व्यापारी ने उस चित्रकार से पूछा, दोस्त, मुझे ना वो बिल्ली उसका बड़ा लगाव है। मुझे बिल्ली बहुत अच्छी लगती है। क्या आप मुझे ऐसे सफेद सुनहरे रंग की, गोल्डन कलर की, बिल्कुल मेरी गोदी में बैठी है, ऐसी बिल्ली की चित्र बना के दे सकते हो? चित्रकार ने तुरंत ही जवाब दिया, अरे क्यों नहीं, अगली बार जब आओगे तब बिल्कुल बनाएंगे। व्यापारी खुश हुआ। दूसरी दफा जब उस गांव में गया तब भी ज़ेन चित्रकार ने कहा, इस बार नहीं बन पाया, अगली बार जब आओगे तब मैं जरूर दूंगा। अगली बार जब आओगे तब मैं जरूर दूंगा। अगली बार जब आओगे तब मैं जरूर दूंगा। कहते कहते 1 साल गुजर गया पर चित्र हाथ ना आया। इस बार जब व्यापारी उसी गांव में फिर से जाने वाला था तब उसने मन ही मन निश्चय किया कि इस बार मैं चित्रकार के घर जाऊंगा और उसे पूछूंगा कि आपसे बन पा रहा है क्या? नहीं हो रहा तो मैं किसी दूसरे से बात करूंगा। और इसी विचार से चित्रकार के घर का दरवाजा खटखटाया। चित्रकार ने दरवाजा खोला। सामने उसको देखते ही चित्रकार इतना खुश हुआ, अरे 2 दिन से मैं आपको याद कर रहा था और देखो आप मेरे सामने। आइए आइए। बहुत ही खुशी से, बहुत प्रेम से, सम्मान से व्यापारी को अपने कमरे में ले गया, एक कुर्सी पे बिठाया। अब आप लोगों को तो मालूम है, चित्रकार के पास जैसे वो एक इजल स्टैंड रहता है, एक कैनवास बोर्ड रहता है, उस पे कैनवास रहता है, वो लोग चित्र बनाते हैं। और ऐसे ही व्यापारी के साथ बातों ही बातों में इधर के उधर की, व्यवहार की, आने जाने की, चित्रकार ने 7-10 मिनट में एक अद्भुत चित्र निकाली। वो थी बिल्ली की। और व्यापारी ने जैसे कहा था वैसे ही उसके गोदी में रख दी। अब व्यापारी उस अद्भुत क्षण में ऐसे कुछ चला गया जैसे कि दूसरी दुनिया में चला हो। वो फूलों नहीं समाया। वापस अपने ही दुनिया में जब आया तो उसको बड़ा गुस्सा आया और चित्रकार से उन्होंने कहा भी, अरे 7-10 मिनट में होने वाली कलाकृति को 1 साल लगवाया क्या यार? चित्रकार कुछ न बोले, हंस पड़े और उन्होंने कहा, आपके कुर्सी के पीछे जो अलमारी है उसमें से आपको जो चाहिए वो चित्र निकालिए ना, जो चाहिए वो। व्यापारी ने भी ठीक है कह के अलमारी खोली, उसमें से एक चित्र निकाला, वो बिल्ली का था। दूसरा चित्र निकाला, बिल्ली का था। 5वां चित्र निकाला, बिल्ली का था। पूरी अलमारी बिल्ली के चित्रों से भरी पड़ी थी। अब चित्रकार ने कहा, आपको चित्र जैसा सजीव लगा, आपको ऐसे लगा जैसे बिल्ली सही मायने में मेरे गोदी में बैठी है। ये सजीवता लाने के लिए पता नहीं मैंने इस चित्र के लिए मेरी कितने दिन, कितनी रातें, कितने घंटे उसको सुधारने में, उसको बार बार करने में, उसकी गलतियां फिर से दुरुस्त करने में, उसके स्ट्रोक्स अच्छे से लाने में पता नहीं मैंने कितने दिन और रातें गुजारी है। ये एक ही चीज मुझे और मेरे विद्यार्थियों को जिंदगी भर के लिए याद रही कि जिंदगी में जो भी काम करना है उस चीज को जान लाने के लिए, उसमें सजीवता लाने के लिए बार बार कोशिश करनी पड़ती है। उसकी गलतियां खुद ही ने सुधारनी पड़ती है।
आज आपके सामने हम जो भी रचनाएं आपके समझ प्रस्तुत करेंगे, मैं बता नहीं सकती हम लोगों ने इसके लिए कितने घंटे रियाज किया है। आइए आगे की रचना सुनते हैं। राग गिरवाणी।
मुलांच्या बौद्धिक गुणवत्तेबरोबर मुलांची मानसिक गुणवत्ता वाढवण्याची नेहमीच गरज असते. आणि बौद्धिक आणि मानसिक गुणवत्ता वाढवताना मनगटाचा सुद्धा खूप ताकदीचा वापर हा असावा लागतो. आपल्याकडे भारतामध्ये मन, मेंदू आणि मनगट या तिन्ही गोष्टी एकत्र चालल्या तरच तो माणूस सुदृढ आहे असं समजलं जातं, किंवा पूर्वी समजलं जायचं असं मी म्हणते. आम्ही जेव्हा 101वा प्रयोग करायला घेतला तेव्हा मला एडिसनच्या 10,000व्या प्रयोगानंतर त्याला पाहिजे तशा दिव्याचा शोध लागल्याची गोष्ट वाचली. त्यात एडिसन काय म्हणतो की मी 9,999 वेळेला जेही प्रयत्न केले ते अयशस्वी नाही झाले, कारण 9,999 वेळेला मी प्रयोग केल्यानंतरच 10,000वा प्रयोग मला पाहिजे तसा यशस्वी झाला आणि मला पाहिजे तसा दिव्याचा शोध लागला. आम्ही असं म्हणतो
तो बाहेरच्या दिव्याचा, बाहेरच्या प्रकाशाचा शोध लागला. आम्हा शिक्षकांना मुलांच्या आतल्या दिव्याचा शोध लावायचा असतो आणि त्याच्यासाठी आम्हाला खूप मेहनत आम्हाला आधी करावी लागते. स्वरस्वप्न ही मनोरंजन नसून मनोमंथनाची एक क्रिया आहे असं आम्ही समजतो आणि अशाच पद्धतीने मुलांना त्याचा वारंवार अभ्यास करायला लावतो. तेव्हाच ती इतक्या हसत मुखाने तुमच्यापुढे कितीही अवघड रचना सादर करू शकतात. अशीच एक खरं तर अगदी हलकी फुलकी 2-3 मिनिटाची पण तुम्हाला आवडेल अशी एक रचना. गुरुगृहातून शिक्षण घेऊन सगळे शिष्यवर्ग, त्यांचे विद्यार्थी आपापल्या स्वतःच्या घराकडे आपलं नवीन काम शोधण्यासाठी म्हणून गुरुगृहातून बाहेर पडत असतात. अत्यंत पाणावलेल्या डोळ्यांनी, भरलेल्या कंठाने, मन भरल्याने, पण इलाज नसतो. गुरुच्या पाया पडून सगळा शिष्यवर्ग निघायला लागतो. एक 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 करत सगळे गुरुगृहातून बाहेर पडतात. बराच वेळ झाल्यानंतर गुरुच्या लक्षात येतं की अरे, एक मुलगा अजून दारात तसाच उभा आहे. गुरु स्वतःहून पुढे जातात आणि म्हणतात, अरे काय झालं, काही हवंय का? शिष्य म्हणतो, नाही नाही, मला काही नको, पण माझी अशी इच्छा आहे की
तुम्ही माझ्याकडून काहीतरी आज घ्यावं, त्याच्याशिवाय मी जाणार नाही. गुरु हसतो आणि म्हणतो, अरे तुम्ही शिकलात हेच खूप आहे, खूप संतुष्ट आहे मी, जा तू. शिष्य ऐकायला तयार होत नाही. बराच वेळ झाल्यानंतर शेवटी गुरुच एक कल्पना लढवतो आणि म्हणतो, ठीक आहे, मी घेईन तुझ्याकडून, पण आज नाही. तू तुझ्या पायावर उभा राहा, कष्ट कर, ध्येयाने काम कर, आणि मग एक दिवस जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तू माझ्याकडे ये आणि तू कमावलेलं मला दे. शिष्य खुश होतो आणि आपली वाटचाल करायला लागतो. अतिशय निष्ठेने कष्टाने काम करत असल्यामुळे त्याला अर्थार्जन आणि आदर दोन्हीही समाजामध्ये मिळायला लागतात. आणि एक दिवस अचानक त्याला आपल्या गुरुची आठवण येते आणि आपण दिलेल्या वचनाची सुद्धा. त्याला असं वाटायला लागतं, अरे पूर्वीचा गुरुकुलातून बाहेर पडायचा काळ म्हणजे 18, 8 आणि 13 वर्ष असे बरं का. त्याला असं वाटतं, अरे आपल्याला आता नारळ, आपल्या बागेमधली फुलं, हे सगळं आपल्याला माहिती आहे, आपण गुरुजींना खूप छान हार करून देऊ, नारळाच्या वड्या करू. मग त्याच्या लक्षात येतं की फुलांना मी फक्त पाणी घालतो, फुलं तर मी नाही करत. नारळ तर वरून मी फक्त वड्या करतो, नारळ. त्याच्या लक्षात येतं की गुरुने आपल्याला काहीतरी सुचवलंय. तडक घराला कुलूप लावतो, 2 दिवस मजल दर मजल करत गुरुगृही जातो. गुरुचं दर्शन होताच गुरुच्या पाया पडतो, डोळ्यात पाणी येतं. गुरु खूप वर्षांनी भेटलेला असतो, उचलून वर घेतात, म्हणतात, अरे तू, आणि असा रडतोयस का रे? इतक्या वर्षांनी भेट झाली आणि असा रडतोस? शिष्य म्हणतो, मला खरं सांगा, मला हे येतं, मला ते येतं, मी ते करू शकतो, मी इतक्या लोकांकडे जातो, इतक्या गोष्टी मी मिळवल्यात, पण मला मी काय कमवलंय जे तुम्हाला द्यायचंय तेच मला कळत नाही. गुरु मंद हसतो आणि म्हणतो, अरे अजूनही समजलं नाही? आणि मग गुरु उत्तर देतो, तू कमवलेला अहंकार मला परत दे, जो मी किंवा भगवंताने निर्माण केलेला नाही. विद्यार्थी जेव्हा शिक्षण प्राप्त करून पुढे जाऊन नोकऱ्या करायला लागतो तेव्हा कुठेतरी ही त्याची त्यांनीच कमावलेली गोष्ट त्याला त्रास देऊ लागते. फक्त भारतामध्येच ही परंपरा आहे की गुरु, सद्गुरू हे आपल्या पाठीशी उभे असतात आणि अर्थात आपलं कर्म फक्त आपल्या पाठीशी असतं, हे मुलांना लहानपणापासून आपण सांगणं म्हणजेच ते चांगलं काम करू शकतात. आणि हे शिक्षक म्हणून माझी जबाबदारी मी समजते आणि म्हणून मुलांना मी अशा गोष्टी सांगते ज्या मी आज तुमच्याबरोबर शेअर केल्या. आता एक छोटीशी रचना जी वेस्टर्न आहे, स्वतःची भाषा येत असेल तर जगातली कुठलीही भाषा आपल्याला येत नाही असं होऊ शकत नाही. त्याचं हे उदाहरण म्हणून तुमच्या पुढे 3 मिनिटाची एक वेस्टर्न रचना, ज्याला मोझार्ट सिम्फनी असं म्हणतात. आम्ही भारतीय पद्धतीने खाली बसूनच वाजवतो, पण जर चुकून तुम्हाला शांत डोळे मिटता आले आणि ऐकता आलं तर तुम्हाला ती नक्की कळेल की ही मोझार्ट सिम्फनी आहे. ऐकूयात मोझार्ट सिम्फनी.
आणि सगळ्या मान्यवर आणि विद्वान लोकांच्या पुढे आलो आहे. पण छोटीशी एक वाद्यांची म्हणून ओळख तुम्हाला करून देते. तुषार दादा, तू ड्रम्सवरती काहीतरी एक छोटासा आहे. वा वा. मनोज दादा आणि रोशन दादा काहीतरी. वा. भागवत दादा, तू पखवाजवर काहीतरी वाजवून दाखव. शुभम दादा, काहीतरी साईड रिदमचा एखादा. वा. अपूर्व दादाकडे चेलो आहे. दादा काहीतरी. तुम्ही व्हिओला वाजवता? तिघही जण साधं सिंपल सारे गम पधनिसा वाजवले. थँक्यू. आता हे सगळे, तो चेलो आहे, हे व्हिओला आहेत, आता तिघांनी वाजवलं ते, आणि हे सगळे वायलिन वाजवतात. तर तुम्ही पण एकत्र सारे गम वाजवून दाखवलं तरी चालेल. थँक्यू. आदित्य दादा गिटार वाजवतो. तर तुषार दीक्षित थोडासा कीबोर्ड वरती आम्हाला काहीतरी. वा. सांगायचा हेतू हा आहे की आमच्या सगळ्यांचा भाषेसकट सगळं वेगळं आहे. हे लोक धादिंदिंदा वाजवतात, ड्रम्सवरती वेगळं वाजतं, साईड रिदम हा वेगळा असतो, चेलोचा आवाज किती धीरगंभीर आहे, व्हिओला एखाद्या मोठ्या भावासारखा जबाबदारीने वाजतो, व्हायलिन एखाद्या छोट्या बहिणीसारखं कधी अल्लड, कधी सिरियस, कधी नटखट असं व्हायलिन वाजतं. गिटार कधीही मन थोडंसं खट्टू झालं तरी, नुसता एक स्ट्रोक पडला तरी असं वाटतं आहा हा हा काय आनंद आहे. आणि कीबोर्ड सगळ्यांना मिळून एकत्र सांधणारा म्हणजे हा कीबोर्ड आहे. आता तुम्ही मला सांगा, आमची भाषा वेगळी, आम्ही वाजवतो सारे गम, ते वाजवतात दादीन तीनदा, पण आम्ही जे वाजवतो त्यातलं गाणं तुम्हाला शब्दांनी ऐकू येतं. आम्ही एकत्र आलो तर कितीही वेगळ्या वेगळ्या भाषा असतील तरी आमचा विचार एक असतो, आणि त्यामुळे आम्ही तुमच्या पुढे सादर करताना एकच होऊन सादर करतो. ही गोष्ट आम्हाला संगीतातनं अगदी सहजपणे शिकवता येते, आणि तीच आम्हाला लहानपणापासून मुलांना शिकवावी असं वाटतं. म्हणून हा सगळा स्वरस्वप्नचा खटाटोप तुमच्या पुढे मांडला. तुम्ही हे ऐकलत म्हणून मला मनापासून बरं वाटलं की एक एक वाद्यही तुम्हाला ऐकायला बरं वाटलं. धन्यवाद. पुढच्या रचनेकडे जाऊयात.
की माझ्या ह्या बॅचमध्ये जी मुलं 10वीला होती ती सगळी 90च्या पुढे 95च्या पुढे आहेत. आमच्याकडे जोही शिक्षणाचा म्हणजे काय म्हणता तुम्ही त्याला बौद्धिक अभ्यास जो शाळेमध्ये करावा लागतो तो, आणि माझ्या दृष्टीने हा अभ्यास हा जीवनदायी अभ्यास आहे.
ज्याच्यामुळे त्यांना शिक्षणाबरोबर बाकीही गोष्टींचा आनंद मिळतो. आणि हे सगळं त्यांनी आपलं आपलं बसवलंय. मला वेस्टर्न काहीही येत नाही, पण मी म्हटलं तसं एकदा सारेगमपधनिसा यायला लागलं माणसाला स्वतःच्या भाषेतलं, तर माणूस काय काय करू शकतो ह्याला काही लिमिट नाहीये. तशी ही रचना होती आत्ताची. धन्यवाद तुम्ही ऐकल्याबद्दल. My lords, the Chief Justice of India, the enthusiasm and joy among the legal fraternity has reflected clearly in the many events held in your honor. I must say that your lordship is the most loved and adored ever in we, the people of India. AVI, the oldest association of lawyers in the country, is celebrating 161 years of its formation, and we are extremely honored and grateful to your lordship for joining us in this celebration. This celebration actually becomes grand when we honor a distinguished member who reaches the highest responsibility in the Indian judiciary, that is, the designation of Chief Justice of India. And that esteemed member is none other than your lordship, the Chief Justice of India, Shri Bhushan R. Gavai sir. To warmly welcome the Chief Justice of India, we have arranged a musical treat for your lordship. Swar Swapna Violin Band is one of India's finest violin groups, initiated and led by the violinist and teacher Swapna Datar. The violin conveys deep emotion without speech, similar to how judgments, though in words, often resonate beyond the written law, touching society deeply. The group Swar Swapna aims to spread love and respect for Indian classical music. It also helps children get into the habit of discipline and regular practice, riyaz, from a very young age, and promotes music in a lively and joyful manner. Swar Swapna Violin Band has completed over 100 performances all over India and abroad. We are certain that the dedication and the performance by these young kids will mesmerize and captivate your lordship. I once again hand over the stage to Srimati Swapna Datar. चीफ जस्टिस ऑफ इंडिया माननीय गवई सर, आता आमच्या हातात वाद्य असल्यामुळे आम्ही इथूनच तुम्हाला अत्यंत विनयपूर्वक नमस्कार करतो. आज आमच्यासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे की ह्या सगळ्या 9 वर्षापासून 25 वर्षापर्यंतच्या मुलांना तुमच्या समोर आमच्या कलेचं प्रस्तुतीकरण करण्याची संधी मिळते. आणि मी त्यांची शिक्षिका आहे ह्याचा असा अर्थ अभिमान वाटतोय. नमस्कार करते. मगाशी एक छोटीशी गोष्ट सांगत होते ती पूर्ण करते. तर तो म्हातारा साधक आपल्या पाठीवर आपल्याच सामानाचं भरपूर ओझं घेऊन तो डोंगर पार करून दुसऱ्या गावाला जायचं असतं म्हणून तो निघालेला असतो. खरं तर सामानामुळे खूप ओझं झालेलं असतं, दमलेला असतो, वयही बरंच असतं. पण त्या डोंगरावरच्या माथ्यावर त्याला एक डेरेदार वृक्ष दिसत असतो आणि म्हणूनच तो ठरवतो की आता थांबायचं नाही, आता तडक त्या डेरेदार वृक्षाखाली जाऊन सावलीमध्ये विश्रांती घ्यायची. आणि खरंच मोठ्या कष्टाने तो डोंगर माथा चढतो आणि त्या डेरेदार वृक्षाखाली उभा राहतो. आपलं पाठीवरचं सगळं ओझं खूप कष्टाने खाली काढून ठेवतो. आणि आता जरा त्या घोडाला पाठ टेकावी असा विचार मनात येतो. आणि तोवर त्याला समोरच्या बाजूनी एक छोटी मुलगी आणि तिच्या पाठीवर एक छोटंसं बाळ, ती पूर्ण ती वालू बाजू डोंगराची चढून वर आलेली दिसते. त्या म्हाताऱ्या साधकाला इतकं आश्चर्य वाटतं. त्याला विश्रांतीचं 2 मिनिटं तो विसरतो आणि हून पुढे जातो. ते छोटीला असा खांद्यावर हात ठेवतो आणि तिला म्हणतो, अगं अगं तूच किती छोटी आणि तुझ्या पाठीवर हे केवढं ओझं. तत्काळ ती चिमुरडी उत्तर देते, हा आजोबा, मी बघितलंय तुम्हाला, तुमच्या पाठीवर ओझं आहे, माझ्या पाठीवर माझा भाऊ आहे. ओझं आणि जबाबदारी यात फरक आहे. ओझं आणि कर्तव्य यात खूप फरक आहे. आपण आपल्या मुलांना लहानपणापासून नेमका फरक काय हे समजवायला पाहिजे. आज मी हे तुम्हाला का सांगते तर माझी ही फळी आहे ना, ही अशी जबाबदारीने वागणारी आहे. वरची फळी खालच्यानं सांगते, खालची फळी त्याच्या खालच्यानं सांगते. आपल्याला मुलाला, आपल्या मित्राला
आपल्यापेक्षा छोट्याला काय येत नाही हे दाखवण्याची आपली आवड नसावी, तर त्याला हे कसं येईल हे समजण्याची आपली इच्छा असावी. आणि म्हणून आज आम्ही स्वरस्वप्नचे 101 प्रयोग करू शकलो. हे कुणा एका माणसाचं काम नाही बरं का. मी शिक्षिका आहे म्हणून मी हे तुम्हाला सांगते, प्रेमाने सांगते. माझ्यापेक्षा लहान पण काही लोक इथे आहेत. आपण जेव्हा न विचारता जन्म देतो तेव्हा आपण 15 वर्ष मुलाला न विचारता शिक्षण द्यावं. तोच आपला अनुभव असतो आणि तो मुलांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे. मी ह्याच तत्वानी मुलांची शिक्षिका आहे. आता आपण त्यांच्याकडनं जी रचना ऐकणार आहोत ती आपल्या मागच्या मुळांकडे जाणारी, म्हणजे आदिम संगीतानंतर आपल्याकडे काय आलं तर ते लोकसंगीत आलं. लोकसंगीतानंतर काय आलं तर ते भक्ती संगीत आलं. भक्ती संगीतानंतर काय आलं तर ते अभिजात संगीत ज्याला आपण शास्त्रीय म्हणतो. आणि शास्त्रीय संगीतानंतर काय आलं तर ते जनसंगीत ज्याला आपण चित्रपट संगीत असं म्हणतो. आत्ता आपण जे ऐकणार आहोत ते आहे लोकसंगीत, फोक संगीत. ऐकूयात पुढची रचना.
कार्यक्रमाच्या शेवटच्या रचनेत देशभक्तीपर गीत सादर करतो. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. ऐकूयात देशभक्तीपर गीत.
How stunning. The next generation. Thank you. Thank you so much, Swapna ma'am. What a beautiful band you have got us. What a beautiful performance you have given us. मन मोहून टाकलं तुम्ही. मला माझ्या मुलांना सरांबरोबर एक फोटो मिळेल का? त्यांच्या आयुष्यभराची ती आठवण राहील.